तो आहे कोणतरी एक त्यांचा प्रोव्हायडर आहे, तो बोलतो तुम्हाला काल यायला पाहिजे होतं. की तुमच्याकडे पाहिजे ना ते कनेक्टर, आम्ही कसं देणार, तर तुम्ही बघितलं पाहिजे. आणि ते त्यांनी फक्त वायर टाकला नाही, त्याचा पुढे जो असतो ना जॅक, तो आपल्याला बोलवता, तो बोलतो तुम्हाला तुमच्याकडे पाहिजे. चांगला चेंडू आहे, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षण मात्र चांगलं होणार आहे. काय कारण चेंडू पहा बरोबर सर्कलच्या आतमध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकाच्या वरून मारला होता, परंतु ताकद जास्त लावली नव्हती. ओंकारच्या खात्यात ही दुहेरी धाव जाते. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती म्हणजे 4. 21 धावांचा पाठलाग करत असताना षटक क्रमांक आपण पहिलं पाहतोय तर मैदान क्रमांक 2 वरचा सामना आहे. शिवदत्त किंग्स वर विरुद्ध श्री गणेश बॉईज. रेकॉर्डिंग चालू केले, फिरू कॅमेरा. हा ठीक आहे, चालेल. हां मग सांग मला फोन कर. ठीक आहे चालेल, हां करतो. बरोबर आहे. नो बॉल हां बरोबर आहे. हल्ला त्याला मी बघितलं ना, कॅच होती, बॉल असा हळूहळू चालला तो. ओंकार पण बॉल खाल्ला आणि बॉल मागे चालला, पण तुम्हाला दिसला नाही. पण अरे हवेल हल्ला दिसला नाही, मला दिसला नाही. नवीन पाठी बिटी केला ना. मी माझी कॅच आहे ना, उलटा चाललंय. शाबाश शाबाश. सोडून दिली नंतर, बोललो धक्का लागला पण सोडून दिली. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला जाईल. तू हवेत खेळ, तुझा संपवतोय आम्ही खेळ, अशा पद्धतीने एक रणनीती आखली होती. फलंदाज बाद होतोय आणि फलंदाज बाद झाल्यानंतर एकूण धावसंख्या 21 धावांचा पाठलाग करत असताना वेस्ट स्ट्रायकर संघाची धावसंख्या होती ती 13. निश्चितच 3-13 वाजवलेत या ठिकाणी या फलंदाजाचं, परंतु फलंदाजाने आपलं काम या ठिकाणी चोख बजावलं, तो परतलाय. आणि या ठिकाणी पहिला षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती, माफ करा, अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. षटक संपतंय. हा तिथं मारायचे ते मला माहिती आहे. मी इथे आधी इथे होता, पंच एक नो चेंडू होता. पहिला चेंडू 0 धावा, दुसरा चेंडू दुहेरी धाव, तिसरा चेंडू 9 धाव,
नो +2. त्यानंतर षटक संपलंय. षटक संपले. पंच चालू करा. चौकार. JP11 संघाचे संघमालक जगदीश चावळे, प्रकाश दुर्गोळी यांच्या संघाने एक विजय साकारलाय. तर भैरी भवानी प्रतिष्ठान हा संघ या ठिकाणी पराभूत ठरतोय. पहिल्या सामन्यात एकूण धावा पाहिल्या तर 17 धावा आहेत. विजयाकरिता फक्त 4 धावांची गरज आहे. वीर स्ट्रायकर्स या संघाचे संघमालक ओंकार जावळे, तर श्री भैरी भवानी 11 या संघाचे संघमालक दिनेश बेंडल, तर अयंश 11 या संघाचे संघमालक सचिन दुर्गोळे आणि विघ्नहर्ता बॉईज या संघाचे संघमालक सचिन जावळे, संतोष जावळे. हा एक जबरदस्त विजयी चौकार. विजयी चौकार या सामन्यात विजय करतो तो संघ आहे अर्थातच वीर स्ट्रायकर्स हा संघ विजय करतो. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. नावाप्रमाणे त्यांनी कामगिरी केलेली आहे. वीर अशी कामगिरी आहे ओंकार जावळे या संघाची. या सामन्यातील सामनावीर ठरतोय तो खेळाडू आहे गौरव कळके, ज्याने एका षटकात फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि 4 गडी या ठिकाणी त्याने बाद केलेत. अशा प्रकारचा हा गौरव कळके ठरतोय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. चालू आहे. रेकॉर्डिंगला टाकलंय. नेट लाईव्ह नाही झालं अजून. काय चंद्रकांत प्रोव्हाइड करता काय? चंद्रकांत जावळे आपण समालोचन कक्षाच्या दिशेने पहिल्यांदा या. चंद्रकांत जावळे. प्रेक्षणीय सामना वीरगाव लिजंट विरुद्ध संघमालक. वीरगाव लिजंट विरुद्ध संघमालक यांना विनंती आपण लवकरात लवकर या ठिकाणी टॉस करता यायचा आहे. वीरगाव लिजंट विरुद्ध संघमालक आपल्याकरिता शेवटची 2 मिनिटं आहेत. आपण लगेचच या ठिकाणी टॉस करता या.
लिजंड संघाचा कर्णधार या ठिकाणी टॉस करता येईल. वीरगाव लिजंड या संघाचे कर्णधार टॉस करता या. टॉस करून घेतला जाईल. मॅन ऑफ द मॅच वीर स्ट्रायकर्स विरुद्ध श्री भैरी भवानी 11 आणि या सामन्यात विजय साकारलाय तो संघ आहे वीर स्ट्रायकर्स. ओंकार जावळे यांचा संघ विजय ठरतोय आणि या विजयाचा शिल्पकार ठरतोय तो खेळाडू आहे ज्याने अचूक गोलंदाजी केली, अचूक टप्पा ठेवला, 1 षटक टाकले, 4 धावा खर्च केल्यात आणि 4 मोहरे टिपलेत. अशा प्रकारचा हा गौरव कळके ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. गौरव, कॉंग्रॅच्युलेशन. आपण बरोबर मंचावरती यायचंय आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. माननीय वैभव इलोंडे यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हे पारितोषिक वितरित करावं. माननीय वैभव इलोंडे यांनी सामनावीर याच्याकरिता जी आकर्षक चषक आहे ही पुरस्कृत केली. हॅलो, चंद्रकांत जावळे. वीरगाव लिजंड आणि संघमालक या दरम्यानचा सामना होईल. संघमालकाची टीम आणि वीरगाव लिजंड या दोन्ही संघांना विनंती आपण टॉस करता या. टॉस करता यायचं आहे. पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचे खेळाडूंचे आम्ही भैरी भवानी प्रतिष्ठान आयोजित वीर प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 3 मधला आपण सामना पाहतोय. एका बाजूला असेल वीरगाव लिजंड आणि दुसऱ्या बाजूला संघ मालकांची टीम. अशा पद्धतीने या ठिकाणी टॉस केला जातोय. त्याचबरोबर आमच्या समेत असतील कोकणी मजा या युट्यूब चॅनलचे सर्वा हर्षद काजवे, संजोत उतेकर, अवधूत उतेकर, तर पंचांच्या भूमिकेत अक्षय शेलार, आयुष झा आणि राम कळंबाटे असणार आहेत. तर या स्पर्धेतील अनेक अशा प्रकारचे आमचे देणगीदार आहेत, त्यांचे आम्ही अत्यंत मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतोय. भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय शशिकांत जावळे, खजिनदार पाहिले तर प्रकाश दुलगुरे, त्यानंतर उपाध्यक्ष प्रदीप कातकर, त्याचबरोबर सहसचिव राम कळंबाटे, सह खजिनदार दशरथ जावळे, त्याचबरोबर या भैरी भवानी प्रतिष्ठानला पाठिंबा देणारे माननीय रमाकांत जावळे, रघुनाथ जावळे आणि महादेव सोलकर, त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असणारे श्री मोरेश्वर मंडळ खालची जावळीवाडी चे अध्यक्ष विजय जावळे, श्री मोरेश्वर मंडळ खालची जावळीवाडी उपाध्यक्ष माननीय कामेश जावळे आणि हरीश भुवड या ठिकाणी आहेत. या सर्वांचे आम्ही अत्यंत मनापासून ऋण व्यक्त करतो. त्याचबरोबर सोमनाथ जावळे यांचेही आम्ही अत्यंत मनापासून ऋण व्यक्त करतोय. बरोबर ना. या स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला ज्यांनी ज्यांनी देणगी दिली त्या सर्व देणगीदारांचे आम्ही मनापासून ऋण व्यक्त करतोय. पहिला सामना JP 11 विरुद्ध भैरी भवानी प्रतिष्ठान. JP 11 संघाचे संघमालक जगदीश जावळे आणि प्रकाश दुर्गुळे, तर भैरी भवानी प्रतिष्ठान या संघाचे संघमालक दशरथ जावळे. अशा पद्धतीने या सामन्यात विजयी ठरला तो संघ आहे अर्थातच जगदीश जावळे आणि प्रकाश दुर्गुळे यांचा संघ JP 11 हा पहिला विजय साकारतोय. तर पहिला पराभव स्वीकारावा लागतोय तो म्हणजेच भैरी भवानी प्रतिष्ठानला पहिल्या सामन्यात. त्यानंतरचा जो सामना होता तो अयांश 11 विरुद्ध वेगनहर्ता बॉईज. अयांश 11 संघाचे संघमालक सचिन दुर्गुळे, तर वेगनहर्ता बॉईज या संघाचे संघमालक सचिन जावळे आणि संतोष जावळे. या ठिकाणी विजयी ठरतोय तो संघ आहे वेगनहर्ता बॉईज, अर्थातच सचिन जावळे आणि संतोष जावळे यांच्या संघाने पहिला विजय साकारलाय. त्यानंतर पुढचा सामना वीर स्ट्रायकर्स विरुद्ध भैरी भवानी 11. या सामन्यामध्ये एकूण
21 धावा कुठल्या आहेत त्या म्हणजेच वीर स्ट्रायकर्स या संघाने. वीर स्ट्रायकर्स हा संघ विजयी ठरतोय. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. वीर स्ट्रायकर्स या संघाचे संघमालक ओंकार जावळे, भैरी भवानी या संघाचे संघमालक दिनेश बेंडल. ओंकार जावळे यांचा संघ या ठिकाणी पहिला विजय साकारतोय. JP11 एक विजयी संघ, एक विजय साकारलेला आहे. वीर स्ट्रायकर्स या संघाने देखील एक विजय साकारलेला आहे. विघ्नहर्ता या संघाने देखील एक विजय साकारलेला आहे. त्यानंतर आपण प्रेक्षणीय सामना पाहतोय. वीरगाव लिजंट विरुद्ध संघ मालकांची टीम. चला प्लीज लवकरात लवकर सामना सुरू करून घ्या. संघ मालकांचा संघ या ठिकाणी सज्ज असेल आणि त्याच्या विरुद्ध वीरगाव लिजंट हे खेळाडू खेळण्याकरिता सज्ज असतील.
चंद्रकांत जावळे. चला सामना थांबू नका. सामना थांबवायचा नाहीये. शिवदत्त किंग्स वर्सेस श्री गणेश बॉईज. गणेश बॉईज हा संघ या ठिकाणी फलंदाजी करतोय. त्याला सामना लवकरात लवकर सुरू करून घ्यायचा आहे. शिवदत्त किंग्स या संघाचे संघमालक साजन जावळे, श्री गणेश बॉईज या संघाचे संघमालक सचिन बेंडल. श्री गणेश बॉईज या संघाला 39 धाबांचा पाठलाग करावा लागेल. मैदानात चर्चा रंगते. ही चर्चा रंगता कामा नये. आपण विधानसभा विधान भवनात मोठी चर्चा पाहतो, तशा प्रकारची चर्चा अजिबात मैदानात होता कामा नये. कारण तिथे विधेयक पास होत असतात. इथे विधेयक कोणतेही पास होणार नाहीये. फक्त आपल्याकडे निर्णय येणार आहे आणि तो विजय मात्र क्रिकेटचा असेल. म्हणून या ठिकाणी ही विनंती असेल, मैदानात चर्चा न करिता आपण सामना सुरू करायचा आहे. पंच या ठिकाणी सामना लगेचच सुरू करून घेतील. पंच पॅनल या ठिकाणी आपण पाहतो ते म्हणजेच माननीय अक्षय शेलार, राम कळंबाटे, आयुष झा हे 3 पंच आहेत आणि या 3 पंचांच्या निगराणीखाली आपण हा सामना पाहतोय. अजूनही सामना सुरू होत नाहीये. पंच सामना सुरू करून घ्या. पंच सामना सुरू करून घ्या. चंद्रकांत दादा पंचांच्या दिशेने चला. चंद्रकांत दादा.
चला लवकरात लवकर सामना सुरू करून घ्या. पंच चंद्रकांतजी जावळे, वेळ जातोय. पहिले 3 सामने चांगल्या प्रकारे झाले होते. प्लीज प्लीज लवकरात लवकर. 11:33 झालेली आहेत. चंद्रकांतजी
वीरगाव लिजंड विरुद्ध संघ मालकांची टीम या ठिकाणी मैदानात जाईल. नाणेफेकीचा कौल संघ मालकाने या ठिकाणी जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. वीरगाव लिजंड प्रथम फलंदाजी करेल. संघ मालक आपला संघ मैदानात घेऊन जायचा आहे. वीर लिजंड या संघाकडून या स्पर्धेकरिता रोख रुपये रक्कम 1,000 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. वीर लिजंड या संघाचे आम्ही अत्यंत मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतोय. अशा प्रकारच्या देणगीवरतीच आम्ही या ठिकाणी असे कार्यक्रम घेतो. अशा या देणगीदारांचे आम्ही अत्यंत मनापासून ऋण व्यक्त करतोय.
लेजंड संघ या संघाला विनंती आहे आपण आपले सलामीवीर मैदानात पाठवायचे आहेत तर संघ मालक या संघाला विनंती आहे आपले क्षेत्ररक्षण शोधून घ्या. चला लवकरात लवकर सामना सुरू करून घ्या. पंच शेलार आणि त्याचबरोबर झा यांना विनंती आहे लवकरात लवकर आपण मैदानाच्या दिशेने जा. फिर एक बार अब ये पहली गेंद थी इस बार खेलना चाहते थे लेकिन ज्यादा गेंद बाहर है. अंपायर ने दोनों हाथ फैलाए हैं. अब यहां देखेंगे तो अच्छी कोशिश की है इंस्टा नेट ब्रॉन्ड ने यहाँ पर अच्छी यहाँ पर हमें नेट की प्रोविजन की है. वीसीपीएल ने भी अच्छा यहाँ पर सहयोग किया है और इनके साथ साथ यहाँ पर ये लीजेंड के बीच का मुकाबला हम देख रहे हैं लेकिन इस बार यहाँ पर ये दूसरा रन लेने का मौका मिलता हुआ और तीसरा रन लेने का भी मौका मिलता हुआ. खराब फील्डिंग के बदौलत यहाँ पर ये तीसरा रन भी पूरा होता हुआ और 3 रनों के साथ साथ रन संख्या बढ़ती हुई. कुल मिलाकर रन संख्या 3 रन. जरूर यहाँ पर ये एग्जीबिशन मैच है. वीरगांव लीजेंड्स वर्सेस टीम ओनर के बीच का मुकाबला है. टॉस जीतकर यहाँ पर टीम ओनर की टीम ने यहाँ पर पहले फील्डिंग करने का फैसला किया था. गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज तैयार है. यहाँ पर योगेश और प्रवीण है. जरूर यहाँ पर खराब फील्डिंग के बदौलत ये दूसरा रन लेने का मौका मिलता हुआ और 2 रनों के साथ साथ इनका हौसला भी बढ़ता हुआ. पंखों से कुछ नहीं होता है, हौसलों से उड़ान होती है. उड़ान करने के लिए पंख भी चाहिए और हौसला भी चाहिए. हौसला होगा तो जरूर घोंसला बनेगा. वीएसपीएल के हम तहे दिल से स्वागत करते हैं. इस बार खेलना जरूर चाहते हैं. गेंद देखेंगे तो शॉर्ट फाइन लेग के दिशा में ट्रैवल होती हुई गेंद के पीछे खिलाड़ी है. जब तक यहाँ पर फील्ड नहीं होती तब तक के लिए ये देखेंगे ये क्या कर रहे हैं, ये क्या कर रहे हैं, ये क्या कर रहे हैं. बारिश के समय हम जून महीने के पहले या दूसरे वीक में क्या करते हैं, खेकड़े ढूंढने जाते हैं. वो खेकड़े ढूंढते हुए, क्रैब ढूंढते हुए. लगान टीम है. यहां से आवाज आ रही है पीछे से और घरत जी भी हमें अच्छा सहयोग दे रहे. घरत सर तुमचं नाव काय?
व्यवस्थापक म्हणून ना. जरूर यहाँ पर ये झटका लगता हुआ, और झटके के बाद देखेंगे ना तो ये झटका कौन सा है, 420 वाला झटका है। 420 होल्ड का झटका लगता हुआ पहले बल्लेबाज लीजेंड के वापस आते हुए, वीरगांव लीजेंड के पहले बल्लेबाज वापस आने के बाद नए बल्लेबाज मैदान के अंदर है, प्रकाश है। अब प्रकाश डालना पड़ेगा, प्रकाश को, जो यहाँ पर स्ट्राइक एंड पर खेलने के लिए तैयार है। नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज देखेंगे तो यहाँ पर योगेश है। गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज यहाँ पर ये अच्छी कोशिश कर रहे हैं, लेकिन इस बार देखेंगे ना तो गैप ढूंढने में कामयाब होते हुए जरूर देखेंगे। गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई, जब तक यहाँ पर फील्डिंग नहीं होती है, खराब फील्डिंग अंपायर देखेंगे तो यहाँ पर ये 4 का इशारा करते हुए